मित्रांनो, मी जो हा तुम्हाला आता डाएट सांगणार आहे, हा व्हेज आणि नॉन व्हेज लोकांसाठी दोन्ही पण ऑप्शन देणार आहे मी. फक्त 21 दिवस तुम्ही हे फॉलो करायचं आहे. 21व्या दिवशी मला कमेंट करून सांगायचं आहे का तुमचं वजन किती कमी होणार आहे फास्ट ते. आता हे तुम्हाला टिंगल वाटत असेल किंवा मस्करी वाटत असेल तर नाही आहे. एकदम सिरियसली फॉलो करायचं आहे. थोडासा तुम्हाला वीकनेस जाणवू शकतो. पण न्यूट्रियन्स याच्यामध्ये भरभरून आहे आणि फॅट लॉस पण एकदम तुमचा दुप्पट-तिप्पट वेगाने कमी होणार आहे. 21 दिवसात तुमचं कमीत कमी 3 किलो वजन तर आरामशीर कमी होईल. फक्त याच्यासोबत तुम्हाला 45 मिनिटं कोणता पण व्यायाम करायचा आहे किंवा नॉर्मल वॉकिंग केलं तरी पण काय हरकत नाही. सकाळी सकाळी भरपूर तुम्हाला फ्रुट्स खायचे आणि त्याच्यासोबत तुम्हाला ओट्स खायचे, मसाला ओट्स खाल्ले तरी पण काय हरकत नाही. आता जे नॉनव्हेज लोक आहे त्यांनी काय करायचे, 2 पूर्ण अंडे खायचे येलो सकट आणि त्यासोबत थोडेसे फ्रूट खायचे. हा झाला तुमचा सकाळचा डाएट. आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला काय करायचंय, दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला एक भाकरी घ्यायची आहे. ती भाकरी नाचणीचीच असली पाहिजे ने. मी सांगतोय म्हणून नाचणीचीच खा. त्याच्यासोबत भरपूर सुकी भाजी ॲड करा तुम्ही. भरपूर सुकी भाजी ॲड करायची आहे. त्याच्यासोबत एक दही ॲड करायचं आहे. दही जर गाईचं असेल तर अतिउत्तम, लो फॅट दही असेल तर त्याच्याहून भारी होणार आहे. असं तुमचा दुपारचा डाएट असणार आहे. आता 5 वाजताच्या आसपास तुम्हाला जर भूक लागली तर त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला थोडेसे फुटाणे खायचे आणि त्याच्यासोबत फुटाणे खाल्ल्याच्या नंतर त्याच्यासोबत तुम्हाला ब्लॅक कॉफी प्यायची. हा झाला तुमचा 5 वाजताचा डाएट. आता रात्रीचा डाएट हा सगळ्यात लाईफ चेंजिंग असणार आहे आणि सगळ्यात मेन पॉईंट आहे तुमच्या फॅट लॉसचा. कारण रात्री तुम्ही काय करता, कंट्रोलच करत नाही जेवण, भरपूर खाऊन टाकता. तुम्हाला काय करायचं आहे, जे नॉनव्हेज लोक आहे त्यांनी काय करायचं माहिती, 5 एग व्हाईट खायचे, त्याच्यासोबत सलाड खायचे, त्यासोबत तुम्हाला मीठ मसाला किंवा चाट मसाला टाकून खाऊ शकता. किंवा 200 ग्रॅम चिकन पाण्यामध्ये बॉईल करायचे, त्या पाण्यामध्ये फक्त तुम्ही हळद टाकू शकता आणि मीठ टाकायचं, तेवढंच तुम्हाला खायचं, त्यासोबत थोडंसं सलाड खायचे. आता जे लोक व्हेज आहे त्यांनी काय करायचे, रात्री जे लोक व्हेज आहे त्यांनी काय करायचे, मस्त दूध उकळायचे, दुधावरची साई बाजूला काढायची, ते 1 ग्लास दूध पिऊ शकता. किंवा त्याच्यावेळी तुम्हाला काय करायचंय, भरपूर कडधान्य घ्यायचे, ते उकडायची. आता भरपूर लोक रात्रीचं कडधान्य खाल्लं नाही पाहिजे नाही, पण असं काहीच नाही. कडधान्य तुम्ही रात्री खाऊ शकता. मी 4-5 वर्ष हेच खाल्लेलं आहे. त्यांनी काय होतं माहिती का, तुमचं डायजेशन व्यवस्थित होतं आणि फायबर असल्यामुळे तुम्हाला सकाळी पण वॉशरूमला त्रास होत नाही. कडधान्य कसे खायचे ते पहिल्यांदा ऐका. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही काळे चणे भेटतात, ते सकाळी भिजत टाकायचे, रात्री कुकरमध्ये त्याला 2-3 शिट्ट्या घ्यायच्या, भरपूर शिजवून घ्यायचे, त्याच्यामध्ये मीठ टाकून शिजवल्याच्या नंतर कांदा टोमॅटो कट करून टाकायचे आणि चमच्याने तेवढं खायचे. आता हे तुम्ही पोटभर खाऊ शकता. हे पोटभर खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला भूक लागणार नाही. कडधान्य कोणत्या पण प्रकारचे खाऊ शकता तुम्ही, मूग, मटकी, काळे हरभरे, याच्यापैकी कोणता पण एक ऑप्शन निवडायचा आहे तुम्हाला आणि फक्त एवढंच खायचंय. फक्त असं 21 दिवस करायचंय. त्याच्यानंतर बघा किती जास्त तुम्हाला फरक होणार आहे खतरनाक.